नमस्कार, मी ज्योती पावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. कशा आहात सर्व? मस्त ना मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि स्वामीच्या प्रकट दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप छान, मंगलमय, आनंददायी, सुख, शांती, समृद्धी, समाधानाचा जाऊन ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर ही जी पूजा आहे काल केलेली देवी आईची आहे. काल चैत्र मासाला पण सुरुवात झालेला आणि गुढीपाडवाही होता. त्याचबरोबर चैत्र नवरात्रीला पण सुरुवात झाली. तर मी दोन देवी आहे माझ्याकडे, त्यामुळे चैत्र नवरात्रीचा दिवा लावलेला होता. तर तो तर आदल्या दिवशी झाला, पण सकाळी पण मी उठल्यानंतर पूजा वगैरे सगळं आटपून दिवे वगैरे चेक करून सगळं केलेलं. आणि त्यानंतर थोडंसं काही मुलांना नाश्ता करून दिला आणि त्यानंतर स्वामीच्या पूजेला गेले, हात घातला. तर हे स्वामीचे तुम्हाला बघितलं ते स्वामीचे वस्त्र होते, त्यांच्यासाठी आणलेला मी काल ड्रेस होता. तर स्वामीची पूजा करायच्या पहिले अशी मांडणी करून घेतली एका पाटावर. छान असा पांढरा कापड तिथे वस्त्र अंथरला. त्यानंतर दिवा लावून घेतला आणि त्यानंतर स्वामींसाठी जागा आसन तयार करून घेतलं आणि गणपती बाप्पाला मांडायसाठी 2 पानं ठेवलेली होती. त्यावर अक्षदा आणि गंध वगैरे वाहिलेलं, म्हणजे हळदी कुंकू वाहिलेलं. त्यानंतर गणपतीची सर्वात प्रथम पूजा करायसाठी म्हणून मी आधीच ताट तयार केलं होतं. त्यामध्ये सर्व प्रकारचं पंचामृत काढून ठेवलं होतं, फुलं वगैरे सगळं घेऊन ठेवलेलं होतं. तर मग सर्वात प्रथम गणपतीची सुरुवात केली. तर ओम गण गणपतये नमो नमः या मंत्राने गणपतीचे जेवढेही अभिषेक आहे ते केले. पाण्याने, दुधाने, दह्याने आणि त्याचबरोबर शहदांनी आणि तुपानेसुद्धा. आणि त्यांना तूप निघालं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा स्वच्छ असं दुधाने आणि पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर पानावर ठेवायच्या पहिले पानं ठेवले होते, पण अक्षदा नव्हत्या ठेवल्या, म्हणून नंतर तांदूळ आणि अक्षदा ठेवल्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आसन दिलं. गणपती बाप्पांना ठेवल्यानंतर त्यांना छान असं गंध लावलं, हळद लावली, कुंकू लावलं, त्यानंतर अष्टगंध लावलं, गुलाल लावला आणि त्यांचे जे वस्त्र आहे, एक जे पूर्ण ड्रेस नव्हता पण काय म्हणतात शॉल टाईप जे असते ना, ते त्यांना दिलं आणि त्यांच्या गळ्यात अशी माळसुद्धा घालून घेतली. त्यानंतर होता आपल्या स्वामींचा नंबर. तर स्वामींचं जे आहे आसन व्यवस्थित करून स्वामींना पण परत पात्रात घेऊन स्वामींची पण सेवा करणारच होती. पण तुमची इच्छा असेल तर थोडंफार जे मला माहिती आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे स्वामीविषयी, की स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महाराज आहे, जे 19व्या शतकातील दत्त संप्रदायाचे थोर संत आणि भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे 22 वर्ष वास्तव्य करून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आश्वासक मंत्र स्वामींनी आपल्याला दिलेला होता आणि 1878 समाधी घेतलेली होती. तर आता स्वामींचा जन्म कसा, कुठून, काय झाला हे आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्यातील श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे दत्त संप्रदायातील प्रमुख अवतार म्हणून स्वामी महाराजांना ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांनी वास्तव्य हे केलेले होतं. तर पुढे स्वामींचं बघणारच आहोत. त्याच्या पहिले बघू स्वामींची पूजा मी कशी आटपवली, अभिषेक कशाने केला, काय केला ते सांगते आधी. तर स्वामींचा अभिषेक आधी मी पहिले तर पाण्याने केला. पाणी सर्व हे जे करत होती तेव्हा कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्र जाप करत ह्या सगळा अभिषेक करत होती. मग पाण्याने केला, मग दुधाने केला. दुधाने थोडा जास्त वेळ केलेला होता अभिषेक मी. आणि त्यानंतर मग दही टाकलेलं होतं आणि दही टाकताना पण श्री स्वामी समर्थ, शहद टाकताना पण श्री स्वामी समर्थ आणि जे हे होतं काय म्हणतात त्याला शहद, ते टाकताना पण स्वामी समर्थ, साखर टाकताना पण स्वामी समर्थ. तर आता माझ्याकडे कसं हे नव्हतं, केशर नव्हतं, त्यामुळे साध्याच दुधाने अभिषेक केला. पण केशर जरी नव्हतं पण चंदन होतं, म्हणून चंदनाचं पाणी केलं होतं आणि त्यानेसुद्धा स्वामींचा अभिषेक केलेला होता. आणि कसं तूप जे आहे खूप चिकट असतं वगैरे, तर ते
त्याला थोडंसं आधी टाकलं, मग बाकी ह्या सर्व वस्तू टाकलेल्या, जेणेकरून त्यांच्या अंगापायला जास्त चिकटायला नको म्हणून. आणि नंतर पुन्हा हे बघा कशी दुधाने घासून राहिली आहे त्यांना. त्या दिवशी छान स्वामी दिसत होते. माझी मूर्ती जरी छोटी आहे, पण माझ्या स्वामींची कीर्ती ही मोठी आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे माझ्या पद्धतीने फुल न फुलाची पाकळी जेवढी सेवा करणं होत होती आणि जशी करणं होती त्या पद्धतीने माझा पूर्ण प्रयत्न होता स्वामींची सेवा आज देण्याचा. पण स्वामीची सेवा देत असताना मला माहिती नाही आज का बरं तर थकल्यासारखं आणि खूप अशक्त आणि माहिती नाही खूप म्हणजे खरं वाटत होतं. पण म्हणजे अशी बाहेरून कुठून तरी अशी होती की करू नकोस पूजा, असा प्रकार होता तो. तरी पण स्वामीची पूजा करायची होती तर केली. मग चंदनाचं पाणी केलेलं होतं, त्यानेसुद्धा छान असं स्वामींचा अभिषेक केला. त्यानंतर पुष्प आणि काही फुलांचं छान असे छोटे छोटे हे करून ते सुद्धा अभिषेकामध्ये त्यांनासुद्धा हे केलं. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हे श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झालेले होते. तर मी नृसिंह भान असून मी शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामीचे उद्गार सांगत होते की हे श्री नृसिंह अवतार आहे म्हणून. तर हे नृसिंह अवतार कसे प्रगटले तर नृसिंह सरस्वती स्वामी हे गाणगापुरात निघून पादुका स्थापन केलेल्या आणि शैलयात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात निघून गेलेले असताना कर्दळी वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपस्या केली. ह्या काळात त्यांच्यावर मुंग्यांनी त्यांच्या शरीरावर वारूळ करून रचले होते. तर वारूळ पण झाले होते आणि फुलांचा तिथे पानं, वाळलेले पानं म्हणा किंवा पानांचा सुद्धा वर्षा होऊन सगळे ते बुजून गेले होते आणि वारूळसुद्धा झालं होतं. पण एके दिवशी उद्धव या नावाच्या लाकूड तोड्याने कर्दळी वनात लाकडे तोडण्यास गेला असताना त्याच्या हाताने ती कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली. उद्धवाच्या निमित्तानं का होईना स्वामी महाराजांना भक्ताच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते, म्हणून कुऱ्हाड जशी वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार निघाली आणि त्या रक्ताच्या धारेतच त्या क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर हा जाणबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तीच म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाने तिथून प्रकट झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळी तीर्थक्षेत्र स्वामी प्रकट झाल्यानंतर त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये श्री काशी क्षेत्र होते, गंगा काठावर असलेले कोलकाता, जगन्नाथपुरी, पंढरपूर आणि सगळ्याच प्रकारचे. त्याचबरोबर शेगावचे गजानन महाराजांनी शिर्डीचे साईबाबा यांनासुद्धा त्यांनी समाधी मिळवून दिलेली होती. आणि अशीच रानावनात भटकत ते भरपूर ठिकाणी फिरत गेले. त्यानंतर एक मंगळवेढे या गावात प्रगट झाले. त्या गावात ब्राह्मण कुटुंब राहत होते आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे भोजन म्हणजे ज्यांनी दिलं तेच करत होते. पण ज्यावेळेस सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोटात जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी 3 दिवस अन्नग्रहण केलेले नव्हते. पण चोळप्पा स्वामी या गृहस्थांनी त्यांना भोजन दिले आणि स्वामींना घरी घेऊन गेले. तर म्हणूनच चोळप्पा महाराजांना स्वामीचे एकनिष्ठ असे शिष्य मानले जाते आणि त्यांना एक वेडा घरात आणलेला आहे असं म्हणून सुद्धा संबोधले जाते. पण स्वामींची दिव्यत्वाची प्रचिती आणि अक्कलकोट मंडळींना दाखवल्यामुळे ते स्वामी दर्शनास लोक येऊ लागले आणि अशा प्रकारे स्वामीजीचं जे अक्कलकोट जे घर समजा अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून आज प्रसिद्धीस आलेलं आहे. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र जरी प्रसिद्ध आलेलं आहे, त्यांनी तिथे खूप अशा अलौकिक लीला केल्या, लोकांचे कल्याण केले, भक्तांच्या ज्या काही अडचणी होत्या, समस्या होत्या त्या दूर केल्या. आणि चैत्र वैद्य त्रयोदशीला म्हणजे 1878ला त्यांनी अक्कलकोट इथे समाधी घेतली. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मंत्र सांगितला त्यांनी. या मंत्रामुळे एक आपल्याला मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात आपल्याला सुबकता यशसुद्धा प्राप्त होते.
म्हणून नक्कीच स्वामी समर्थाचा जप नेहमी करत राहा. जर 11 माळी होत नसेल तर 1 माळ तरी नक्की सकाळ संध्याकाळ करत राहा. त्यानंतर स्वामींचं सगळं झालं अभिषेक करून, त्यानंतर आली कपडे घालायची वेळ. अरे बापरे! काही विचारू नका. स्वामींनी खूपच परीक्षा घेतली. म्हणजे जे मी कपडे आणले होते ते थोडेसे कडक होते. मूर्ती कशी छोटी आहे, पण ते कपडे झाले त्यांच्यासाठी मोठे. म्हणजे मूर्ती मोठी आणि कीर्ती महान हे आपल्या महाराजांची माहितीच आहे आपल्याला. पण ते कपडे मोठे झाल्यामुळे त्यांना ते होत नव्हते. मग मी विविध नाना प्रकारचा प्रयत्न केला. जे डोक्यात टाकायची टोपी होती ती अंगात घालायचा प्रयत्न केला. मागून बघू का कसं वाटते, पुढून बघू का हे असं चिपकवलं तर कसं वाटते, असा प्रकार. पण काही नाही. मग शेवटी काय वाटलं स्वामींना, मी हात जोडले, स्वामी महाराज प्लीज, मला खूप पहिलेच थकल्यासारखं वाटतं आहे, तुमची सेवा मला करायची आहे, तर मला असा त्रास देऊ नका किंवा माझी परीक्षा घेऊ नका. शांततेने सगळी पूजा माझ्याकडनं संपन्न करून घ्या अशी विनंती केली. त्याचबरोबर माझी आई जी दुर्गा आई होती तिला पण विनंती केली. त्यानंतर स्वामींनी हा ड्रेस बघा अशा पद्धतीने परिधान केला. छान अशी जे त्यांची ओढणी म्हणा काय ते व्यवस्थितरित्या पण घेतला. आणि मग चाफ्याचे फुलं नव्हते म्हणून जे फुलं होते माझ्याकडे अवेलेबल त्याच फुलांनी छान असं सजवायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्यासाठी टोपी म्हणजेच मुकुट होतं, छान असं मोर पंख असलेली टोपी घेतली होती, तर ती छान अशी घालून दिली आणि फुलांनी अशी सजवलं. स्वामी खूप छान दिसत होते. पण स्वामींना माझी नक्कीच आज परीक्षा घ्यायची होती. पूजा करत होती, पण म्हणजे कसं पूजा करताना एवढं थकल्यासारखं होत होतं मला. एवढं म्हणजे असं वाटत होतं की ती पूजा सोडून द्यायची आणि तिथेच आपल्या फरशीवर झोपून जाऊ अशा पद्धतीची माझी स्थिती होती. पण स्वामींना वारंवार विनंती करत माझी पूजा मी संपन्न करायचा प्रयत्न केला. छान टीका लावला त्यांना याचा अष्टगंधा अबीरचा, त्यानंतर चंदनाचा सुद्धा टीका लावला. फुलं वाहिले आणि एक तुपाचा दिवा लावला आणि फळं नव्हते माझ्याकडे, म्हणजे ज्यावेळेस जे अवेलेबल होतं तेच करायचा प्रयत्न केला. कारण स्वामी माझे तशी परीक्षाच घेत्या, प्रत्येक वेळेस काही ना काही चालूच आहे. माझ्या घरची माझे सासरे आणि माझे पती गेलेले होते राजस्थानला आणि त्यांच्या तब्येतीसाठी ते तर तुम्हाला माहितीच आहे, तिथे गेले होते आणि आम्ही तिघीच घरी होतो. त्यातल्या त्यात माझ्या लहान मुलींची काल खूप जास्त वॉमिटिंग करून तब्येत बिघडली होती. मला एकटीला मग तेवढ्या रात्री घेऊन जावं लागलं होतं. हे सगळं करता सगळं मला हेच झालेलं होतं. त्यानंतर मग मी तुपाचा दिवा लावला आणि पोथी वाचणार होती, कारण मी आधी सुरुवात केलेली नव्हती. पण 21 अध्यायवाली छोटी पोथी मला वाचायची होती, म्हणजेच चरित्र सारामृत स्वामीचे वाचायचे होते. ते वाचायला घेतले. सुरुवातीला वाचताना माझे कसे 5 तर व्यवस्थित झाले, पण त्यानंतर माझ्यासाठी अशक्य होऊन बसलेलं होतं सगळं पोथी वाचायचं. कसं तरी वाचत मी परत 10 अध्याय कंप्लीट केले. त्यानंतर मग अतिभयंकर होत होतं की माझी पाठ अतिभयंकर दुखत होती. माझ्याकडनं बसणं नव्हतं होत म्हणून मी खुर्चीवर बसलेली होती. खुर्चीवर बसून तरी व्यवस्थित वाचता येईल यासाठी बसली. त्याच्यावर सुद्धा बसणं होत नव्हतं. असं वाटत होतं इथे आता पळून जाऊन झोपून जाऊ किंवा काहीतरी, असं झालेलं होतं. तर मग आता करायचं काय? तर मुलगी माझी व्हिडिओ काढतच होती. जे काही चालू होतं त्याचा व्हिडिओ माझी मोठी मुलगी जी आहे मुग्धा, ती शूट करून राहिली होती. तर मग तेव्हाच मग मी डोक्यात वाचता विचार केला की स्वामींची कदाचित इच्छा असेल हिच्याकडनं वाचून घ्यायची. म्हणून मग तिला म्हटलं की बाळा, तुझं झालं असेल तर जेवढा होते तेवढा व्हिडिओ काढ आणि पटकन आंघोळ करून येऊन बस आणि काही अध्याय तू वाच म्हणून. तर जोपर्यंत तिला व्हिडिओ काढायचा तिने काढलं, कारण ती खूप असं मुडी काम आहे. इच्छा असेल तर सगळंच करते, अन्यथा काहीच करत नाही. मग जेव्हा तिचं संपूर्ण व्हिडिओ तिच्या पद्धतीने काढून झाला, त्यानंतर ती उठली आणि आंघोळीला गेली आणि छान अशी फ्रेश होऊन आली. तोपर्यंत हा बघा मी व्हिडिओ दाखवते, हा सगळा व्हिडिओ शूट तिने केलेला आहे. तिला म्हणजे
कसा येतो तसा त्या पद्धतीने केलेला. पण माझी अवस्था इथे अशी होऊन राहिली होती की कधीही मुलगी येते आणि माझ्या जागेवर येऊन बसते असं होत होतं. आणि मला कसं इच्छा नव्हती ती जागा. हे बघा तुम्हाला दिसता इथे कॅमेरा, ही खुर्ची ठेवलेली, कारण ह्या खुर्चीवर बसूनसुद्धा मी वाचायचा प्रयत्न केला तरी नव्हतं होत. मग शेवटी जेव्हा ती फ्रेश होऊन आली आणि बसली ती वाचायला, तिनेसुद्धा खूप सुंदर असे म्हणजे 3 ते 4 असे अध्याय वाचून काढले होते. मग तोपर्यंत मी गेली, थोडी सोफ्यावर लेटली, चहा केला, तोंडावर पाणी मारलं, चहा पिली आणि त्यानंतर मला थोडं फ्रेश वाटलं आणि परत मी माझे अध्याय वाचायला सुरुवात केली. राहिलेले अध्याय वाचले, आरती केली आणि मग रात्री हा असा नैवेद्य ठेवला. त्याचा व्हिडिओ लाईव्हमध्ये दाखवलेला आहे, तो बघून घ्या. प्रकट दिनाच्या आरतीचा लाईव्ह केलेला, त्यामध्ये नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.